नमस्कार मित्रांनो, या ऑटो स्पेअर अप चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपला खूप इंटरेस्टिंग विषय आहे. जो 90% ऑटो स्पेअर पार्टवाले जे दुकानदार आहेत त्या लोकांना ना आतून खूप पोखरत असतो. वरून कोणाला दिसत नाही, पण आतून सगळ्यांना हे टेन्शन असतं. तर तो विषय आहे डेड स्टॉक. ऑटोमोबाईल फील्डमध्ये बाहेरून आपलं सगळ्यांना दुकान चालू दिसतं, रॅक सगळे भरलेले दिसत असतात. आपल्या शॉपमध्ये माल खूप आहे असं आपल्याला सतत वाटत असतं, पण आतून पैसे अडकले, कॅश फ्लो बंद झालाय आणि जो नफा होतोय तो फक्त कागदावरच दिसतोय. ही जी परिस्थिती दुकानदाराची असेल ना, ती म्हणजे डेड स्टॉक. आणि ही 90% दुकानदारांना सतत भेडसावत असते. आता डेड स्टॉक म्हणजे नेमकं काय? डेड स्टॉक म्हणजे जो असा माल जो खूप दिवसापासून आपल्या रॅकमध्ये पडून राहिला आहे, ज्याला कुणी विकत घेत नाहीये, ज्याची मागणी मार्केटमध्ये खूप कमी आहे, अशा स्पेअर पार्टला डेड स्टॉक म्हणतात. कारण हा डेड स्टॉक आहे ना, तुमचा बिझनेस मारून टाकतो. पहिले नवीन व्यापारी काय चूक करतात माहिती आहे काय? त्यांच्याकडे पैसे आले ना की वाटेल ते परचेस करायला सुरुवात करतात, काही घेतात. त्यांना वाटतं पैसा आहे म्हणजे आपण सगळं आपल्या दुकानात भरलेलं पाहिजे. भावनेच्या भरात हा व्यवसाय कधीच चालत नाही, हे लक्षात ठेवा. कारण तो व्यापारी असले त्याला असं वाटतं की हा पार्ट चालेल, तो पार्ट चालेल, हे लोक मागतात, ह्याला एकदा इन्क्वायरी आली होती, तर तो ना सगळे ते भरून ठेवतो आपल्या दुकानामध्ये. आणि इथूनच खरी तुमच्या डेड स्टॉकची सुरुवात होते. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये डेड स्टॉक टाळायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. आता डेड स्टॉक टाळायचा पहिला नियम काय सांगतो? पहिला नियम म्हणजे नवीन व्यवसाय करताना जे तुमच्याकडे स्पेअर पार्ट रनिंग मध्ये चालतात, असे स्पेअर पार्ट तुम्ही तुमच्याकडे परचेस करून ठेवले पाहिजे. हे जर तुम्हाला माहीत नसेल तर जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या. नाही तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये असा सल्ला देऊ शकतो. आता रनिंग आयटम, फास्ट मूव्हिंग आयटम म्हणजे काय? ते नेहमी चालणारे केबल, ब्रेक, फिल्टर, हॉर्न, ब्रेक शू, ब्रेक पॅड, ह्या ज्या वस्तू असतात ना, या रनिंग आयटम म्हणतो. तर हे 4-5 आयटमवर धंदा चालतो काय ना, असे खूप सारे आयटम आहेत. मी सगळ्या काय व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही, पण रनिंग आयटम असे खूप सारे आहेत. त्याच्यावरती पहिला तुमचा व्यवसाय तुम्ही सुरू करा. आणि ह्या पार्टला मागणी खूप असते. दर महिन्याला ते तुमच्याकडे सेल होत असतात, तुमचा पैसा रोलिंग मध्ये फिरत असतो. हे पार्ट आपल्याला कधीच तोट्यात घालत नाहीत. पण काय काय लोक काय करतात, एखादा दुर्मिळ पार्ट आपल्याकडे स्टॉकला ठेवायला सुरुवात करतात. जे मॉडेल खूप कमी आहे मार्केटमध्ये, त्याचे सुद्धा पार्ट आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या ऍक्सेसरीज मध्ये शोपीस सारखे जे पार्ट असतात, जे दिसायला एकदम चकपक दिसत असतात, असे पार्ट आपल्या दुकानात भरण्याचा प्रयत्न करतात. मग तेच सगळे पार्ट आपल्या रॅकवर धूळ खात वर्षानुवर्ष पडलेले असतात, कारण त्याला मागणीच कमी असते. आणि आता दुसरी मोठी चूक की उधारीवर माल देणे. हा तर प्रत्येकाला एक पडलेला मोठा प्रश्न आहे. उधारीशिवाय धंदाच होत नाही असं सगळ्यांना वाटतं, आणि ही मोठी आपण चूक करून बसतो. उधारीवर माल दिला की तुम्ही समोरच्याकडनं उधारीवर माल घेण्याची अपेक्षा करता. मग तो तुम्हाला उधारीवर माल देतो, त्याचा रेट जास्त लावून देतो. काही फायदा होत नाही बिझनेसमध्ये, तुम्ही ग्रोथच करू शकत नाही. असा जर बिझनेस तुम्ही करत असाल तर लवकरात लवकर सुधारा. कारण काय होतं, तुम्ही उधारी विकत असता, तुमच्या कलेक्शन हातातच येत नाही. मग नवीन माल घेण्यासाठी पैसे कुठून आणणार? मग तुम्ही उधारीवर घेता. असा जुना स्टॉक वाढत राहिलेला असतो, पैसा अजिबात फिरत नाही, आणि इथेच आपला बिझनेस अटकतो. तिसरी सगळ्यात मोठी चूक की माझ्या दुकानात सगळंच पाहिजे. हा ज्यांच्या डोक्यात किडा असेल ना, तो पहिला किडा काढायला तर तो धंदा बंद करा. 10 बाय 10चं दुकान असलं की त्यांना वाटतं की माझ्या दुकानात सगळंच पाहिजे, माझ्याकडनं कस्टमर रिटर्न जायला नको. एक लक्षात घ्या, तुम्ही 5 कोटीचा माल भरा नाही तर 5 लाखाचा माल भरा, गिरायक हा तुमच्याकडनं परत जाणारच आहे. त्यामुळे असं नको करू की 5 कोटी माझ्याकडे सगळं मिळतं, असं होत नाही. प्रत्यक्षात अनुभवलेला मी माणूस आहे म्हणून तुम्हाला हे सांगतोय. स्टोर आहे ना आपलं दुकान, कधी पण नीट नेटकं दिसलं पाहिजे. ते एखाद्या गोडाऊन सारखं भरून ठेवू नका तुम्ही. जेवढं स्पेअर पार्ट आहे तेवढं नीट नेटकं लावायला शिका. त्याच्यामुळे तुमची नजर राहते की आपल्याकडे कोणता पार्ट शिल्लक राहिलेला आहे, कोणता पार्ट जास्त आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपल्याकडे पार्ट असतात पण आपल्याला माहित नसतं, आपण परत ऑर्डर देऊन बसतो, कारण ते एका कुठेतरी कोपऱ्यात जाऊन पडलेले असतात. अशा बऱ्याचशा स्पेअर पार्टची दुकानं मी बघतो. 99% दुकानामध्ये असा स्टॉक पडलेला असतो कुठेतरी. आणि कधी पण एक सुरुवात ठेवा, फ्रेश आलेला माल पाठीमागे लावा, पहिला माल पुढे आणा आणि तो माल विकण्याचा प्रयत्न करा. नाही तर काय होतं, आपण फ्रेश आलेला माल पुढे लावत जातो, पाठचा माल तसाच राहतो. तर ही पद्धत चुकीची आहे. जे पहिलं ओल्ड आहे ते पहिले फ्रंटला घ्या, नवीन आलेला माल पाठीमागे लावा. ह्या पद्धतीने आपल्या स्पेअर पार्टच्या रॅकवर स्पेअर पार्ट लावायला शिका. आपल्याकडे कोणता ब्रँड जास्त चालतोय, आपल्याकडे कुठल्या मॉडेलची स्पेअर पार्टला जास्त मागणी आहे, तर हे स्पेअर पार्ट तुम्ही त्या गाडीच्या जास्त व्हरायटीज ठेवायला शिका. असं नका करू की जे मॉडेल कमी आहे त्याचे भरून ठेवा, असं अजिबात करू नका. जे चालतंय ते पहिले ठेवा, पहिले पैसे कमवा. आता आणखी एक पुढची मोठी चूक जे करतात ते की कधीच स्पेअर पार्ट दुकानवाले आहेत ना, स्वतःहून डिस्काउंट ऑफर हे काहीच ठेवत नाहीत. ठेवतीलच कसे?
घेतलंयच महाग त्यांनी, चुकीचं मागणी केल्यावर चुकीच्या ठिकाणी परचेस केल्यावर अशीच अवस्था होते. तरी सुद्धा तुम्ही ही ऑफर आपल्या दुकानामध्ये ठेवायलाच पाहिजे. अनेक वेळा आहे ना, थोड्या नफ्यात तुम्ही ते स्पेअर पार्ट काढायला लागतात. कधी कधी तरी जे परचेस केलेले आहे त्यापेक्षा कमी रेटमध्ये ते स्पेअर पार्ट आउट स्टॉक पडलेला आहे तो तुम्ही काढून टाकायला शिकलं पाहिजे, जेणेकरून तुमचे पैसे रिलीज होतील लवकर. कारण असं नाही तुम्ही केलात ना तर तुमचा पैसे अडकून राहतात आणि तुम्ही नवीन माल घेताना मग उधारीवर घ्यायला लागतो आणि महाग तुम्हाला पडतो. मग लोकांना वाटतं की मी स्वस्त दिला, ऑफर दिली की माझं नुकसान होईल, पण त्या नुकसानीपेक्षा ते पैसे तुमचे अडकून पडलेत हे सगळ्यात मोठं नुकसान होतं. कारण तुम्हाला पैसे वापरायलाच मिळत नाहीत. सगळ्यात मोठी खरी गोष्ट अशी आहे की डेड स्टॉक आहे ना, हा आपल्या बिझनेसचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. जो दुकानदार वेळेवर शत्रू ओळखतो ना तोच बिझनेसमध्ये पुढे जातो. कारण इथेच आम्ही लोकांना आमच्याबरोबर जे काम करतात त्यांना चांगला सल्ला देत असतो. AR ऑटो स्पेअर अप कडनं आम्ही जे फ्रँचायझी घेऊन आमचा बिझनेस सुरू करतात ना, तर त्यांना आम्ही हे पहिले शिकवतो की डेड स्टॉक कसा काढायचा. आणि जो आमची फ्रँचायझी घेऊन बिझनेस करतो त्यांच्याकडनं आम्ही डेड स्टॉक स्वतःवर रिटर्न घेतो. असं करणारं फक्त आपलं AR ऑटो स्पेअर अप हे एकमेव ऑटो स्पेअरचं दुकान आहे की तुम्हाला ही अशी सर्व्हिस देतं. कारण आमच्याबरोबर जे नवीन लोक स्पेअर पार्टमध्ये बिझनेस करायला येतात अशा लोकांना आम्ही पूर्ण ट्रेनिंग देतो. जे फ्रेश असतात त्या लोकांना सुद्धा अजूनपर्यंत आम्ही 350 लोकांपेक्षा जास्त लोकांना ट्रेनिंग दिलेली आहे की स्पेअर पार्ट ओरिजिनल डुप्लिकेट कसा ओळखायचा, कोणत्या प्रतीचा स्पेअर पार्ट आपल्याकडे ठेवायचा, त्याला किती डिस्काउंटमध्ये घ्यायचा, कोणकोणते रनिंग पार्ट आपल्या दुकानमध्ये ठेवायचे, ह्या सगळ्या बारीक गोष्टी असतात ना आम्ही त्यांना प्रॅक्टिकली शिकवतो. म्हणून जी लोक आम्हाला रिलेटेड राहून कामं करतात किंवा आमच्याशी संपर्कात राहून कामं करतात त्यांच्याकडे कधी डेड स्टॉक साठत नाही. आणि जे माझ्याकडनं परचेस करतात त्यांच्याकडे तरी शून्य डेड स्टॉक आहे. कारण मी डेड स्टॉक कोणाचं राहूनच देत नाही. लक्षात घ्या, डेड स्टॉक हा कधी एका दिवसात तयार होत नाही. हा हळूहळू आपण तयार केलेला भस्मासूर असतो. जर तुम्ही असं ठरवलात की मला स्पेअर पार्टमध्ये जर थोडं नॉलेज कमी आहे तर मी एक चांगल्या जाणकाराकडनं नॉलेज घेईन किंवा माझ्याकडे तुम्हाला जर ज्ञान पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता, मी तुम्हाला देईन. मेन म्हणजे नुसतं चालणारा किंवा रनिंग आयटम घेऊन पहिली सुरुवात करा. उधारीवर अजिबात माल कोणाला देऊ नका. मार्केटचा ट्रेंड पाहूनच आपण स्पेअर पार्ट परचेस करणार आणि जुना माल पहिला अशा पद्धतीने स्पेअर पार्ट विकणार. असं जर तुम्ही आता हे चालू केलात ना तर 6 महिन्यात तुमचं जे अडलेले स्पेअर पार्ट आहेत ते तुमचे सगळे कव्हर होऊन जाते. सगळे अडलेला पैसा तुमचा परत येईल. आता जरी तुमच्या दुकानात असे स्पेअर पार्ट असतील की असे ॲक्सेसरीज असतील की ते बरेच दिवस त्याला मार्केटच नाही की त्याला कोणी विचारत नाही, तर त्याच्यावर एक चांगली ऑफर लावा. तुमचा परचेस रेट काय आहे तो चेक करा. भले तेवढ्याच पैशाला तो विकायला लागला तरी चालेल, पण तुम्ही ते ऑफरमध्ये काढून टाका किंवा कोणत्या तरी एक चांगल्या स्पेअर पार्टवरती ऑफरमध्ये फ्री द्या जर तुम्हाला परवडत असेल तर. कारण ते पैसे तुम्ही त्या स्पेअर पार्टमधनं काढू शकता. हे मी आहे ना जे तुम्हाला सांगतोय हे प्रत्यक्षात स्वतःच्या प्रॅक्टिकली अनुभवावरून तुम्हाला सांगतोय. आता जर कोणाला AR ऑटो स्पेअर अपची फ्रँचायझी घेऊन स्पेअर पार्टचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा कोणाला वाटत असेल की माझ्या आधीच दुकानात माझ्या खूप सारा डेड स्टॉक झाला आहे तर तुम्हाला कमी करायचा असेल किंवा काही लोकांना होलसेल बिझनेसमध्ये उतरायचं असेल तर काही लोकांना प्रॉपर ट्रेनिंग गायडन्स हवा असेल, त्यांचं ऑलरेडी पहिलं दुकान आहे पण त्यांना प्रॉपर ट्रेनिंग गायडन्स नाही आहे, तर अशा लोकांनी आहे ना हा माझा जो खालती तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती तुमचं नाव आणि तुमचा ॲड्रेस मला सेंड करा. माझ्या वेळेनुसार तुम्हाला मी माहिती पाठवेन. जर तुम्हाला प्रत्यक्षात फोनवर बोलायचं झालं तर तुम्हाला आमच्याकडनं कॉल येईल आणि तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं जाईल. कोणत्याही चुकीच्या पद्धतीने आमच्याकडनं मार्गदर्शन आम्ही करत नाही. आम्ही सुरुवातीपासूनच सांगतो की कोणता माल घ्यायचा, त्याची क्वांटिटी किती घ्यायची आणि तो कशा ऑफरमध्ये विकायचा हे तुम्हाला स्पष्टपणे शिकवलं जातं. मी कधी लक्षात घ्या, गोड बोलत नाही. जे मार्केटमध्ये चालतं, जे स्वतःच्या अनुभवावरून आलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगत असतो. कारण मगाही सांगितल्याप्रमाणे बिझनेस हे भावनेवरती चालत नाही. बिझनेस ही भावना नाही आहे, तो आकड्यांवरती आणि शिस्तीवर चालणारा व्यवसाय आहे. त्यामुळे आपल्याला कडेकोट नियम टाकून हा व्यवसाय सुरू करा. नियमाच्या बाहेर जाऊन अजिबात काम करू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. जर कुठल्या तुमच्या मित्राचा डेड स्टॉक अडकला असेल तर त्याला हा व्हिडिओ सेंड करा, त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.